व्हॉट्सअप गाईज, तर आता होतो मी माझ्या मावशीच्या गावाला. म्हणजे ना आम्ही होतो निलोडला. आणि हे बघा ना, तिकडे ना गाडी लावलेली होती आणि चाबी माझ्याकडे होती, त्यामुळे मी लॉक अनलॉक करत होतो आणि फुल फील घेत होतो गाडी चालवायचा. आणि नंतर आहे ना आम्ही ना मावशीच्या घरात आहे ना मावशीसोबत गप्पा मारत होतो. आमच्यासोबत नूतन दिदी होती, मम्मी होती आणि आरोही दिदी होती. आता चाललो होतो आम्ही तिकडं, मंदिर आहे महादेवाचं तिकडं. आणि ना इकडे ना इतकं छान वातावरण होतं ना, तर आता आम्ही चाललो होतो तिकडच्या साईडला. आणि इकडं मंदिर होतं आणि तिकडच्या साईडला धबधबा होता. तर मंदिर आहे ना बाहेरूनच खूप सुंदर दिसत होतं. मदत होती महादेवाची पिंड आहे ना इतकी सुंदर होती ना, खूप सुंदर होती. आणि इथे ना एक धबधबा आहे ना, त्यामुळे ना इथे ना पूर्ण वर्षी ना पाणी तुंबलेलं राहतं. आणि ना गावाकडचा जो फील आहे ना तो इतका मस्त राहतो ना, खूप छान फील होता. म्हणजे पूर्ण हवा वगैरे सुटलेली होती ना, हवा इतकी डेंजर होती ना, मी डायरेक्ट उडू शकत होतो. आणि तिकडे ना गाई वगैरे होते, तर मी ना मस्त गाईला हात वगैरे लावला, त्यांच्यासोबत फोटो पण काढले. तर मी ना पूर्ण हवेचा ना आनंद घेत होतो, कारण की शहरात ना इतकी गरमी राहते ना आणि इथे ना इतकं थंड वातावरण होतं ना. नंतर आहे ना मी ना स्लो मोशनला व्हिडिओ घेतलेला होता आणि कॅमेरावर आहे ना पत्ता फेकत होतो ना, तर खूप भारी व्हिडिओ येत होता. आणि मावशी ना चारीधामला गेलते ना, तर माझ्यासाठी एक लॉकेट आणि प्लस आहे ना हे राधाकृष्णाचं आहे ना टी शर्ट सुद्धा आणलेलं होतं, जे की ना खूप सुंदर दिसत होतं माझ्यावर. आणि आता चाललो होतो आम्ही निवृत्ती दादाच्या गावाला, मावशीला बाय केलं. आणि आमचा ड्रायव्हर आहे आज आहे ना आरोही दिदी होती आणि सगळे ना मागं बसलेले होते. आता आलो होतो आम्ही निवृत्ती दादाच्या गावाला, म्हणजे केरळाला. आणि इकडचं वातावरण पण आहे ना खूप सुंदर होतं, इतकं मस्त वातावरण होतं. आणि नंतर दादा ते ना तिकडे ना साप पकडत होते आणि इथे ना एक आंब्याचं झाड होतं, त्याला ना आंबे इतके सारे होते. आणि दादा ते ना अजून पण तिकडंच आहे ना साप पकडत होते. नंतर मग मी चढलो झाडावर, मस्त आंबे तोडून देत होतो मम्मीला. मम्मी ना सर्व आंबे जमा करत होती. तर कसं वाटलं आजचा मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.